भद्रावती तालुक्यातील घोडपेठ परिसरात घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पतीच्या खुनासाठी स्वतः पत्नीनेच 1 लाखाची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दीपमाला रवींद्र कुळमेथे, वर्षा राजू परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर, नजीर नसरुल अन्सारी असे अटकेतील आरोपींची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 2 मेला घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ हनुमान मंदिराशेजारी एका इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृताची ओळख पटवली असता रवींद्र तुळशीराम कुळमेथे असे नाव निष्पन्न झाले। तो गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीमधील चेक नंबर 2 मध्ये राहत होता। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठविला। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार गळा आवळल्यामुळे रवींद्र कुळमेथेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। प्राथमिक तपासात सखोल चौकशी केल्यानंतर मृतकाची पत्नी दीपमाला कुळमेथे हिनेच पतीच्या खुनासाठी वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अन्सारी यांना 1 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले। 1 मेला आरोपींनी रवींद्र कुळमेथेला एका कारमध्ये बसवून घोडपेठ येथील सुनसान ठिकाणी नेले। तेथे कारमध्येच त्याचा गळावळला खून केला आणि मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले। भद्रावती पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आरोपी दीपमाला कुळमेथे व वर्षा परचाके यांना वरोरा येथून तर सोनू उर्फ प्रवीण कालोकर व नाझीर अन्सारी यांना नागपूर येथून अटक केली। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार व 3 मोबाईल जप्त करण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत।